राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेत तासभर चर्चा केली आहे। या भेटीमध्ये शिंदेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याचं कळतंय। तसंच उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्यावरूनही शहांकडे त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। आपलीच मूळ शिवसेना असताना ठाकरेंना समितीवर घेण्याची गरज काय असं शिंदेंचं म्हणणं असल्याचं सांगण्यात येत आहे। इकडे कल्याण डोंबिवलीसह अनेक भागामध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन लोटस राबवण्यात येत आहे आणि तसंच भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि त्यासोबतच अनेक माजी नगरसेवकही फोडलेत। भाजपच्या याच कृत्यावरून एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर भेटीनंतर शिंदेंचा सूर बदलल्याचं दिसून आलंय। आपण रडणारे नाही आहोत तर लढणारे आहोत असं शिंदे म्हणाले। तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे, तुम्हाला मी सांगतो। हा रडणारा नाही, लढणारा आहे आणि ते आपण पाहिलं वेळोवेळी। त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो। ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो। त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली, त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे। अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाही आहे। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे नेमकी काय तक्रार केली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कल्याण डोंबिवलीमध्ये ऑपरेशन लोटसवरून अमित शहांसमोर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र शिवसेनेचेच नगरसेवक ते फोडतायत अशी तक्रार शिंदेंनी शहांकडे केली आहे। मोठी रक्कम देऊन रवींद्र चव्हाण नगरसेवक फोडतात अशी टीका त्यांनी केली आहे। शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय आहेत। भाजप प्रदेशाध्यक्षांनी महायुतीला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।